कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. पण दिवाळीच्या या दिवशी मी मात्र हरवलेली आहे. म्हणजे मी कुठेतरी हरवली आहे, पण मी ॲक्च्युली कोणाला तरी शोधतीये. इकडे गौतम आणि गौरी आलेत का तुम्हाला माहिती आहे का? कारण मी त्यांना खूप शोधतीये. म्हणजे मी मुंबईहून आली आहे, मी पुण्यात आहे आत्ता आणि मी सिंहगडाच्या पायथ्याशी आहे. तुम्ही पाहू शकता मी सिंहगडाच्या पायथ्याशी आता पूर्णपणे हरवलेली आहे आणि मी शोधतीये गौतम आणि गौरी या दोघांनाही. तुम्हाला माहिती आहे मी पुण्यात कुठे कुठे जाऊन आली आहे? मी सारसबागेत गेले, गणपतीचं दर्शन घेतलं, मग तुळशीबागेत गेले, मंडईत गेले, खरेदी पण केली थोडीशी आणि त्यानंतर तरी या दोघांचा पत्ता लागला नाही. मग मी गेले थेट स्टेशनला. म्हटलं कुठे नाही तर रेल्वे स्टेशनवर सापडतील, पण तिकडेही हे दोघं दिसले नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे यांचे चाहते असे आहेत ना की ते सांगत नाहीत की हे कुठे आहेत. त्यामुळे आता मी थोडीशी शक्कल लढवली आणि मी थेट सिंहगडाला आलेली आहे. आता इथे तरी ते मिळतात का? चला पाहूया. ते बघा ते बघा ते बघा. हॅलो, हाय हाय. अगं तू काय करते इकडे? ही कला पण आहे वाटतं आपल्यात. मैत्रीण मैत्रीण म्हणजे हा मैत्रीण निलिमा. निलिमा हाय निलिमा. IPL लोकमत निलिमा. हाय. हॅलो. अगं तू हा म्हणजे मी हो कळतंय मला ते. देशपांडे आणि प्रधान कुटुंबीय फार चिंतेत आहेत. ते तुम्हाला शोधतायत. काय सांगते? तुला त्यांनी पाठवलंय का इकडे? नाही नाही, मी आली आहे फक्त तुमच्यासाठी खास. पण त्यांनी मला फोन लावला होता. म्हणजे लगेच जाऊया करू नको. नाही नाही नाही, मी तुम्हाला वेळ देणार आहे, पण माझी एक अट आहे. काय? थोडीशी मला मुलाखत द्या हां प्लीज. एक मिनिट, तू हे सगळं आईला वगैरे दाखवणार नाहीयेस ना? नाही नाही, आता लाईट गेलेत घरी. हां फक्त मला मुलाखत द्या थोडीशी. तिकडे काय झालं? आईला बघू तिकडे बघूया. हे बघ तिकडे बघा झालं. आई शपथ, त्या साईडला बघ. अच्छा तिकडे का? मला पुन्हा गंडवलंय. थांबा जरा, मी अशी यांना सोडणार नाहीये. गौतम, गौरी, एक मिनिट. हॅलो हॅलो. काय तुम्ही मला गंडवताय? काय कशी आहेस? तुम्ही काय करताय? कुठे कुठे कोपरे बिपरे शोधताय तुम्ही? जीप दाखवत होतो मला की कशी आहे. म्हणजे यांनी मला गंडवायचं ठरवलेलं आहे, पण आज मी यांना सोडणार नाहीये. कारण आपण सगळेच यांची वाट पाहतोय आणि सगळे तुम्हाला शोधतायत. मुंबई, पुणे, अख्खा भारत शोधतोय तुम्हाला. अगं हे बघ, काय करू, खरं सांगतो तुला, खोटं बोलणार नाही. काही दिवस उरलेत लग्नाला आणि खरेदी आणि साड्या आणि मानपान आणि बोलवणी आणि आम्हाला वेळच मिळत नाही ग. तुम्हाला वेळ येतो, सगळे वेळ देतात, तुम्हालाच देतात फक्त नाही. आम्हाला वेळ देतात सगळे, त्यामुळे सगळ्यांबरोबर आम्हाला वेळ घालवायला लागतो. पण आम्हाला सगळ्यांचा वेळ नकोय, आम्हाला एकमेकांचा वेळ हवाय. आम्हाला मी वेळ हवाय. हा मी टाइम हवाय आम्हाला. म्हणजे या दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे आणि पुण्यातली तमाम मंडळी करतात तसं यांनी केलेलं आहे. थेट सिंहगडावर आलेले आहे. हा म्हणजे आम्ही असं विचार केला की जरा लग्न होणार, मग सगळं आयुष्य बदलणार, तर जरा आपण पूर्वी जसं करायचो, जिथे भेटलो, जिथे रोमॅन्स झाला, तर तसं म्हणून जरा आम्ही असं म्हटलं होतं आज की जरा तसेच कपडे घालायचा प्रयत्न करूया. मला एकदम मुंबई पुणे, मुंबई मधले गौतम गौरी आठवले जेव्हा ते मुंबई आणि पुणे याच नावाने माहिती होती. करेक्ट. आम्हाला असं नॉस्टॅल्जिक झालं एकदम की अरे इथेच आपण आलो होतो, इथेच भेटलो होतो, असेच भेटलो होतो. आता फक्त वाटणं वेगळं आहे. प्रेमात पडलो. हा प्रेमात मी नव्हते पडले, मी भांडले होते त्याच्याशी तेव्हा. तुला माहितीये का मी कोणाशी भांडू शकते? हे बघ. माहितीये. पण हे सगळं ठीक आहे, पण आता तुम्ही भाकरी पिठलं वगैरे सगळं देणार आहात. बिल कोण भरणार आहे? तू, कारण आम्ही मुलाखत देणार नाही तुला. आज मलाच बकरा करायचं ठरवलं यांनी. आज बिल हे दोघंही भरणार नाही. तू काही कर, फक्त हे आई बाबांकडे देऊ नको एवढं. हा नाही नाही, ते आपलं डील आहे. डील पक्का आहे आपलं. बिल आम्ही भरतो. येस. आता तुम्ही सिंहगड मला दाखवणार आहात. चल ना, मला ओळख दाखवा. पुन्हा दाखवणार आपण भेटूया. तू जरा बघ ना, खूप नयनरम्य आहे सगळं. आम्ही आलोच, सगळंच आहे. आम्ही पुढे होतो, आम्ही होतो. ये तू. मी आलेच. त्या साईडला मस्त आहे. कधी तू ओसरत्या धारा, हैमान बारा, बिजलीची
गौतम हा. तुला जागा आठवते? हो सिंहगड. नाही, मग ही जागा आठवते? ही जागा विशेष आहे. सिंहगडावरची ही जागा विशेष आहे आणि इथेच गौतम गौरी एकमेकांना पहिल्यांदा भेटलेले आहेत. आपण पाहू शकतो ही जागा पुन्हा एकदा मार्क करा. ही जागा हाय, हाय. अरे तुम्ही आलात परत इकडे? आलीस. अरे अच्छा, मी आपली त्या जागेकडे बघत होते मला वाटलं आणि तू दाखवणार की कसं लाल गोल करून ते पान ही लावून. जागा ही यहाँ हीच पे ती जागा. गौतम गौरी. हीच पण ती तुला जागा माहितीये का आहे. इथं काय आहे? इथे आम्ही पहिल्यांदा म्हणलो ना गौतम. इथे पहिल्यांदा भांडलो होतो. हा, हो. इथे पहिल्यांदा भांडलो होतो आणि भांडणात प्रेम दडलेलं होतं. तेव्हा नव्हतं माहिती असं. हा मला समजवत होता की आपण कोणाशी भांडतो, आपल्या माणसाशी वगैरे. आणि मी त्याला म्हणलं होतं की मी कोणाशीही भांडू शकते आणि मी ऍक्च्युअल इकडच्या एका माणसाशी भांडले होते. अनोळखी माणसाला बोलवून ती ओ इकडे इकडे असं करून भांडली. कॅमेरा मागे सुद्धा असं काही घडलं होतं. नाही कॅमेरा मागे नव्हतं घडलं, तशी नाही ती कॅमेरा मागे नाही, पण कॅमेराच्या पुढे असं नक्की घडलं होतं. आणि अमेझिंग मोमेंट होता. आणि मला आठवतं की सतीशने मोठा शॉट लावला होता. म्हणजे आता स्वप्नील म्हणून सांगते मी, मोठा शॉट लावला होता सतीशने. आणि लेंदी होता शॉट आणि लांब त्या टर्नपासून आम्ही येतो आणि ती बोलते पुढे जाते, भांडते, मी बोलते पुढे जाते, असं सगळं. आणि ते इतकं छान झालं होतं. आणि रिटेक झाला की परत अख्खं चढत वर जायचं आणि परत यायचं. आणि असं आम्ही 5-6 वेळा केलं. तर सतीशचं ते टायमिंग पाहिजे होतं. अँड आय थिंक ही गॉट इट राईट इन दी एंड. आणि ते खूप भारी वाटतं फिल्ममध्ये. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. इथे शूटिंग झालं होतं, तर हे शूटिंग किती दिवस झालं होतं इकडे आणि काय त्याच्या काही गमतीशीर आठवणी नक्कीच आहे तुमच्याकडे? ऍक्च्युअली आम्ही सिंहगडावर 2 दिवसाचा प्लॅन केला होता शूटिंगचा. पण गाण्यातलाही काही भाग शूट झाला त्यामुळे आणखीन दिवस वाढले. आणि मग पॅचवर्क पण होतं त्यामुळे आणखीन दिवस वाढले. आणि आता आपण जसं चाललोय ना तसं अख्खं युनिट चालायचं आणि सामान घेऊन चालायचं. आणि युनिटमधला प्रत्येक माणूस म्हणजे मी, स्वप्नील, सतीश, आमचा DOP सगळे 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 प्रत्येक जण काहीतरी वस्तू घेऊन वर जायचं. कारण आपली टीम छोटी असते. कलाकारांनाही कामाला लावलेलं आहे हो, आपली टीम छोटी असते आणि जनरेटर घेऊन जनरेटर घेऊन जायचे. जनरेटर घेऊन जायचं. जनरेटर घेऊन जातो. एखादात मी एखादात तू असं. कारण शक्य नव्हतं ग युनिट मध्ये एवढं सगळ्यांना नेणं आणि परत खाली आणायला लागायचं सगळं. सिंहगडावरती जायचं. हो, असं रोज करायचं. असं रोज करायचं. म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधी सिंहगडावर पोहोचायचं. म्हणजे सकाळी 4:30चा कॉल टाइम असायचा. सकाळी 4:30ला हॉटेलमधून निघायचो, 5:30ला इथे पोहोचायचो. 5:30ला इथे पोहोचून चढायला सुरुवात करायची अंधारात आणि 6:15 पर्यंत वरती चढायचं. तिथे सतीशने आदल्या रात्री लोकेशन तो एक व्यायाम झाला, वॉर्मअप झाला आणि होता मग तुमचा. सूर्योदय आला की शूटिंग सुरू करायचं. आणि संध्याकाळी 4, 4:30, 5 डिपेंडिंग ऑन लाईट कधी जायचा. आमचा DOP सुहास सांगायचा की आता लाईट गेला. मग ते सगळं जे सामान म्हणजे रिफ्लेक्टर्स, ट्रॉली, त्याच्या ट्रॉलीच्या त्या स्टँड, ते सगळं, त्या चिप्स, कॅमेरा, ते कॅमेराचे ट्रायपॉड्स वगैरे ते सगळं घेऊन अख्खं युनिट. आणि कमालीची गोष्ट आहे म्हणजे खरंच. म्हणजे मुक्ता काय, आमचे हेअरड्रेसर ताई काय, इवन बायका काही कमी किंवा जास्त या हिशोबाने नाही, पण वजनं उचलायची होती. आणि या सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने काही ना काहीतरी उचलून रोज अख्खं युनिट 40 लोकांचं वर जायचं आणि अख्खं युनिट खाली यायचं. नेक्स्ट डे परत हेच करायचो. आणि आम्ही वरती येऊन गाणं शूट केलं आहे, खूप मेजर सिक्वेन्सेस शूट केलेत. त्यामुळे सिंहगड आयुष्यभरासाठी खूप स्पेशल जागा आहे आमच्या आयुष्यातली. नक्कीच एक लोकप्रिय गाणं कधी तू, हे गाणं सुद्धा इथे शूट झालंय आणि त्या ठिकाणी आता आपण आहोत. आज आपण मुंबई पुणे मुंबई 2 बद्दल बोलतोय आणि त्यावेळी मुंबई पुणे मुंबईची आठवण आहे, ती सोनेरी आठवण आहे, तीही आपण आज ताजी. तिकडे पण एक आठवण आहे, तो दरवाजा जो आहे ना तिकडे येते. तिकडे मी प्रोफेशन वगैरे सांगितलं, मी MR वगैरे, तू मेंटली रिटायर्ड वगैरे ते होतं. कुठला तो स्पॉट? हो, चल ना, चल. तिकडे गमत आहे. चल 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 लवकर 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 चल 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 चल. मला ऍक्च्युअल आठवण येते. मी असं स्कर्ट धरून इथे खरंच पडली आहे, चालली आहे या लोकेशनला. दरवाजा आठवतो का तुला? हो, म्हणजे काय, म्हणजे हा निलिमा दरवाजा आहे. या दरवाज्यात तिने मला खूप एक स्ट्रॅटेजिक प्रश्न विचारला होता की ते सगळं ठीक आहे पण तू ह्याच्यासाठी करतोस काय. आणि मी तिला खूप चिडवतो अजून की तिला भस्म आहे, काय झालं की हॅ करत असते. हाच तो दरवाजा आहे, पुणे दरवाजा. तिकडे मी तिला सांगितलं होतं पहिल्यांदा की मी MR आहे. मी
आणि मेंटली रिटायर्डेड. सुंगचीची कहाणी कुठे होती? पार पलीकडे म्हणजे अच्छा, अजून प्रवास वाढत गेला तसं. खूप पलीकडे म्हणजे खूप लांब इकडून. ऍक्च्युली मी वरनं खाली केला, म्हणजे आम्ही पार्ट 1 सोडून पार्ट 2 कडे निघालो ना जेव्हा, तेव्हा हे सगळं संभाषण आमचं घडलं. तुला लक्षात असेल आत्ता आपण पळलोय तरी दम लागलाय. तर तेव्हा आम्ही ते शूटिंग केलं आणि उन्हात, डोक्यावर लाईट, मेकअप मेंटेन करायचा आणि ते शूटिंग करायचं, फ्रेश आणि हे, राहायचं. आवाज मेंटेन करायचा, त्यातली ब्रेथ मेंटेन करायची आणि जनरेटर घेऊन तू वर गेल्यानंतर मोठे मोठे डायलॉग. सो इट वॉज अमेझिंग. क्या बात आहे. चला, अच्छा. आणखी वरचं. चला. हो चला. पॅचवर्क जे होतं ना तेव्हा मी खूप आजारी होते. मला उभं राहण्याची ताकद नव्हती. अशा परिस्थितीत आम्हाला इकडे शूट करायचं होतं. आणि लास्ट डे होता तो. लास्ट डे हां. म्हणजे परमिशनचा लास्ट डे होता. आणि दादा आला होता पूर्ण दिवसभर माझा, सॅक घेऊन सगळं औषध पाणी सगळं करून. आणि मी इथे मला हे संपलं की नाही, मला नाही होते आता इथून. नाही माझ्याने नाही होणार. जाऊया झालंय बघ, थोडंच राहिलं आता. आणि शेवटचा दिवस आहे. हो हो हो, मुक्त तू तुझे रात्री पाय चेपून देणार. अशी मुक्त होती आणि असं देबू होता तिचा भाऊ. त्याचा विचार समजावत होता. सो स्वीट. तुम्ही पाहिलं आत्ताही त्यांची केमिस्ट्री तितकीच फ्रेश आहे, ताजी तवानी आहे. आणि हीच केमिस्ट्री जी आहे ती आपल्याला सतत आवडत असते. आता मी सिंहगडावर धापा टाकत पुन्हा यांच्या मागे चढणार आहे. अजून सिंहगड आपल्याला पाहायचा आहे. चलो लेट्स गो. अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला, हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला. गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा, साथ दे तू मला, साथ दे तू मला, साथ दे तू मला, साथ दे तू मला. चल तुला एक जागा दाखवतो. म्हणजे एक जागा दाखवतो. एक शॉट घेतला होता आम्ही, पण त्या शॉटची गंमत तुला मी वरती जाऊन सांगतो. इकडे वरती? थोडं उंच आहे. हा. हो हो. त्यांच्या मागे कुठे कुठे येते मी. खूप दमवणार आहेत आज मला. शोधायला कुठून निघाले मी. आणि हा व्ह्यू दाखव सगळ्यांना. हा. इथून अख्खा एक्सपान्स जवळजवळ 180 डिग्री दिसतो तुम्हाला. वाव, क्या बात आहे. धरण दिसतं, गड दिसतो. क्या बात आहे, क्या बात आहे. लवली व्ह्यू आहे. आणि इथे पण आम्ही शॉट केला होता. म्हणजे इथे कॅमेरा ठेवला होता हा. आणि तिकडनं आलो तो मी आणि मुक्ता आणि गाण्याचा एक पोर्शन शूट केला होता. तो शॉट अनफॉर्च्युनेटली फिल्ममध्ये नाही आहे, कारण त्याचं एक व्हेरिएशन आम्हाला दुसरीकडे मिळालं. पण इथे पण आम्ही एक. आणि तिकडे दिसतंय ना तो स्पॉट, जे झेंडा दिसतोय, ते गाणं संपल्यावर आम्ही त्या पोर्शन मध्ये आहोत. वाव. तर ते असं. तू जसा झोपलेला उठतो ना हा. तो पोर्शन. सिंहगडाची ही सोनेरी सफर माझ्या इतकी नशीबवान कोणीच नसेल, कारण कोणीच अशी सफर केली नसेल ज्याच्यात आपण आठवणी ताज्या करतोय या अत्यंत लोकप्रिय, अत्यंत सर्वांच्या लाडक्या, हृदयाजवळच्या सिनेमाच्या. आणि आता मुंबई पुणे मुंबई 2 अर्थात सगळेच वाट पाहत आहेत या सिनेमाची. आता फॅमिली आहे, सगळे कुटुंबीय आहेत आणि लग्नाची वाट पाहतोय आम्ही आता. तर काय लग्न आता फायनली कुठे होणार आहे, काय काही सांगणार आहात काय? पुन्हा माझा प्रश्न आहेच काय? नाही, माझं उत्तर तेच आहे. तर लग्न होणार 12 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. पण जसं आपण म्हणतो ना की लग्न एक दिवशी होतं, पण लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंतची जी मजा असते, तो जो प्रवास असतो, तो आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा असतो. त्यातले क्षण, त्यातल्या आठवणी, त्यातल्या गमती रुसवे फुगवे. आणि मला असं वाटतं की MPM 2चं शूटिंग आमच्यासाठी कुठल्या लगीन सराईपेक्षा कमी नव्हतं. ॲक्च्युली सगळं झालं. म्हणजे इम्पेशंट झालो आम्ही, नर्वस झालो, अँक्शियस झालो, क्युरियस झालो, मेहनत केली खूप, खर्च केला आहे खूप, टेस्टफुली केलं आहे सगळं. म्हणजे लग्नासाठी जे जे लागतं ना, म्हणजे आंतरिक आणि बाह्य पद्धतीने, म्हणजे मटेरियल आणि भावनिक, ते सगळं ॲक्च्युली MPM 2चा प्रवास हा बऱ्यापैकी लग्नासारखाच आहे.
दोन माणसांच्या, दोन परिवारांच्या, आणि त्यामुळे तो खूप स्पेशल आहे आणि त्यामुळे तो आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखा आहे. खऱ्या अर्थानं आजची दिवाळी आपण जराशी नॉस्टॅल्जिक केलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही आज गौतम गौरी बनवून आलेले आहात. हो, म्हणजे यासाठी तुला थँक्स खरं तर, कारण ही आयडिया जी मगाशी मी म्हटलं पण हिची आयडिया होती आणि आम्हाला वाटलं की ओके करूया. आणि आम्ही ॲक्च्युअली जेव्हा सिंहगडावर उतरलोय कपडे घालून तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघून कसलं वाटतंय आपल्याला आणि आम्ही खरंच नॉस्टॅल्जिक झालो. सेल्फी होनी चाहिए. सेल्फी ऑन सिंहगड. सेल्फी ऑन सिंहगड. क्या बात आहे. हा सोनेरी क्षण आता सेल्फी रूपात पुन्हा एकदा कैद झालेला आहे कॅमेऱ्यात. आणि अर्थात तुम्ही दोघं समोर आहात, या सगळ्या वेशात आहात, तुम्ही माझ्यासाठी हे सगळं केलंय, मला खूप आनंद आहे. पण अजून एक गोष्ट माझ्यासाठी करा. बोल ना. इथे मुक्ता बोलणं म्हणते पण तिच्यासाठी थोडीशी टफ गोष्ट आहे आणि स्वप्नील आहे, त्यामुळे मला खात्री आहे की एखादी डान्स स्टेप इथे व्हायला काहीच हरकत का नाही. स्वप्नील असेल तर मी काय करते. क्या बात आहे. हो जाए. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदणा. खऱ्या अर्थानं दिवाळी भेट मला मिळालेली आहे आणि आता दिवाळी भेट प्रेक्षकांना तुम्ही देणार आहात. सिनेमा येतोय, प्रेक्षकांना, तुमच्या वऱ्हाडींना काय सांगणार? काय सांगू, जे अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या जगाच्या पाठीवर सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगतोय तेच सांगतो की बँड बाजा वरात घोडा घेऊन आले नवरोजी. बँड बाजा वरात घोडा घेऊन आले नवरोजी. लगीन घटिका समीप, लगीन घटिका समीप आली, करा हो लगीन घाई. लगीन घाई सुरू झाली आहे. आम्ही तयारीला लागलो आहोतच आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही पण येणार आहात, तेव्हा लवकर आवरा आणि लवकर लग्नाला पोचा. हे लग्न तुमच्या उपस्थितीशिवाय होणे नाही. शुभमंगल. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. हॅपी दिवाळी. थँक्यू. मला